तर आज आपल्याकडे मायक्रोसॉफ्टच्या लर्न वेबसाईटवरून थेट माहिती आलेली आहे आणि आपण एका प्रमाणपत्राचा ॲज्युअर AI फंडामेंटल्सचा सखोल अभ्यास करणार आहोत. हो. ज्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात यायचं आहे, पण सुरुवात कुठून करावी हेच कळत नाहीये, त्यांच्यासाठी ही चर्चा खूपच महत्त्वाची ठरू शकते. अगदी. आणि आपला मुद्देश फक्त हे प्रमाणपत्र काय आहे हेच सांगणं नाहीये की नाही. बरोबर. तर या माहितीच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की याची रचना अशी का आहे, यातून नक्की काय मिळतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याने करिअरला कशी दिशा मिळू शकते. चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे. तर पहिला आणि अगदी मूलभूत प्रश्न, ॲज्युअर AI फंडामेंटल्स नावातच सगळं आहे, पण तरीही मायक्रोसॉफ्टच्या मते याचा नेमका उद्देश काय? हे फक्त एक एंट्री लेव्हल प्रमाणपत्र आहे की त्या पलीकडेही काहीतरी आहे? खूप चांगला प्रश्न आहे. बघा, वरवर पाहता हे एक मूलभूत प्रमाणपत्र आहे, यात काही शंका नाही. स्रोतानुसार याचा मुख्य उद्देश काय, तर उमेदवाराला AI आणि मशीन लर्निंगच्या ज्या बेसिक संकल्पना आहेत त्या किती समजल्या आहेत हे तपासणं. ओके. पण इथे एक सूक्ष्म फरक आहे बरं का. हे फक्त थ्योरी तपासत नाही, तर त्या संकल्पना मायक्रोसॉफ्टच्या ॲज्युअर प्लॅटफॉर्मवर कशा लागू होतात अच्छा. त्याची माहितीही तपासते. म्हणजे हे ज्ञान आणि त्याचं प्रॅक्टिकल टूल या दोघांना जोडणारा एक पूल आहे असं समजा. इथेच मला एक गोष्ट थोडी विचित्र वाटली. स्रोतामध्ये या प्रमाणपत्रासाठी बिगिनर लेवल दिलाय, पण संबंधित भूमिका AI इंजिनियर अशी लिहिली आहे. हो. बिगिनर आणि AI इंजिनियर हे शब्द एकत्र थोडे धाडसाचे नाही वाटत का? म्हणजे यात काहीतरी विरोधाभास आहे असं वाटतं. बरोबर मुद्दा पकडलात. हा विरोधाभास वाटू शकतो, पण मायक्रोसॉफ्टचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. ते AI इंजिनियर ह्या भूमिकेकडे जाण्याचा हा पहिला टप्पा म्हणून याकडे पाहतात. अच्छा, म्हणजे ही पहिली पायरी आहे. अगदी. याचा अर्थ असा नाही की हे प्रमाणपत्र केलं आणि तुम्ही लगेच AI इंजिनियर झालात. नाही. पण ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्या दिशेने पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल टाकता. तुम्ही ती भाषा शिकता, ती तत्वे शिकता आणि हो, ही सगळी माहिती 5 फेब्रुवारी 2025 रोजी अपडेट झालेली आहे, म्हणजे अगदी ताजी आहे. हे ऐकून तर असं वाटते की अनेक लोकांना, अगदी माझ्यासारख्या गैरतांत्रिक व्यक्तीलाही हे करावंसं वाटेल. पण मनात पहिली भीती येते, पात्रतेची. अनेकदा AI, मशीन लर्निंग हे शब्द ऐकले की वाटतं, अरे बापरे, हे आपल्यासाठी नाही. यासाठी कोडिंग किंवा स्टॅटिस्टिक्स यायला हवं. तर हे नक्की कोणासाठी आहे? आणि इथेच या प्रमाणपत्राचं खरं सौंदर्य आहे. स्रोतामध्ये अगदी स्पष्टपणे लिहिलंय की हे प्रमाणपत्र तांत्रिक आणि गैरतांत्रिक म्हणजे नॉन टेक्निकल अशा दोन्ही पार्श्वभूमीच्या लोकांसाठी आहे. खरंच? हो. यासाठी डेटा सायन्स किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा अनुभव असण्याची अजिबात गरज नाही. एक मिनिट, म्हणजे विक्री विभागात काम करणारी व्यक्ती हो. किंवा एखादा प्रोजेक्ट मॅनेजर किंवा अगदी मार्केटिंग टीममधला सदस्यही हे करू शकतो. हे खरंच शक्य आहे? अगदी शक्य आहे आणि खरं तर तेच अपेक्षित आहे. विचार करा, याचा खरा परिणाम काय होतो. कंपनीमध्ये टेक्नॉलॉजी आणि बिझनेस यांच्यातली दरी कमी होते. बरोबर. जेव्हा मार्केटिंग टीममधल्या व्यक्तीला जनरेटिव्ह AI काय करू शकतं हे मूलभूत स्तरावर कळतं, तेव्हा ते इंजिनियर्सना अधिक चांगल्या कल्पना देऊ शकतात. खरंय. किंवा जेव्हा एखादा प्रोजेक्ट मॅनेजर टीमला सांगतो की आपण कम्प्युटर व्हिजनचा वापर करू शकतो, तेव्हा तो हवेच बोलत नसतो. ही फक्त एक परीक्षा नाही, तर संपूर्ण संस्थेची भाषा बदलण्याची ही सुरुवात आहे. वा, म्हणजे हे व्यक्तीच्या कौशल्यात भर तर घालतंच, पण संपूर्ण टीमची कार्यक्षमता वाढवतं. पण काहीतरी किमान अपेक्षा असेलच ना. म्हणजे उमेदवाराला क्लाउड म्हणजे काय हे तरी माहीत असावं लागेल. हो, एक छोटीशी अपेक्षा आहे. स्रोत्यानुसार उमेदवाराला बेसिक क्लाउड कॉन्सेप्ट्स आणि क्लायंट सर्व्हर ॲप्लिकेशन्सबद्दल थोडी माहिती असली तर फायदा होतो. अच्छा, म्हणजे ही अट नाहीये? नाही, अट नाही, फक्त एक मदत आहे. म्हणजे ढग म्हणजे काय आणि इंटरनेटवर गोष्टी कशा चालतात याची तोंडोळख असली तरी पुरेसं आहे. आणि मी हेही वाचलं की हे प्रमाणपत्र ॲज्युअर डेटा सायंटिस्ट असोसिएट किंवा ॲज्युअर AI इंजिनियर असोसिएट यांसारख्या पुढच्या प्रमाणपत्रांसाठी एक चांगली तयारी आहे, पण ते अनिवार्य नाही. हो. याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ असा की तुम्ही थेट प्रगत प्रमाणपत्राची तयारी करू शकता, पण माझ्या अनुभवानुसार जे लोक या मूलभूत प्रमाणपत्रापासून सुरुवात करतात त्यांचा पाया खूप पक्का होतो. ते मोठ्या चित्राकडे पाहू शकतात. आणि यातली आणखी एक आकर्षक गोष्ट जी विशेषतः विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे हे प्रमाणपत्र उत्तीर्ण केल्यास AC कॉलेज क्रेडिट मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे शिक्षणासोबतच व्यावसायिक ओळख हा दुहेरी फायदा आहे.
ठीक आहे, तर आता हे स्पष्ट झाले आहे की हे कोणासाठी आहे आणि का महत्वाचं आहे. पण आता येतो परीक्षेचा भाग, जो अनेकांना घाबरवतो. हो. या परीक्षेच्या तयारीसाठी काही मदत आहे का, की थेट पाण्यात उडी मारावी लागते? नाही. मायक्रोसॉफ्टने तुम्हाला लाईफ जॅकेट देऊनच पाण्यात उतरवलं आहे. तयारीसाठी त्यांनी खूप चांगली साधनं दिली आहेत. यातलं पहिलं आणि सर्वात महत्वाचं साधन आहे प्रॅक्टिस असेसमेंट. प्रॅक्टिस असेसमेंट म्हणजे मॉक टेस्ट सारखं काहीतरी. पण याचा नेमका फायदा काय होतो? त्यापेक्षा खूप जास्त. ही फक्त प्रश्नांची ओळख नाही. यामुळे तुम्हाला परीक्षेतील प्रश्नांची शैली, त्यांची शब्दरचना आणि काठिण्य पातळी यांचा नेमका अंदाज येतो. अच्छा. अनेकदा आपल्याला विषय माहीत असतो, पण प्रश्न फिरवून विचारला की गोंधळ उडतो की नाही. हो, अगदी. ही प्रॅक्टिस असेसमेंट तो गोंधळ टाळायला मदत करते. तुमची तयारी कुठे कमी पडतीये हे ती आरशासारखं स्पष्ट दाखवते. थोडक्यात ही परीक्षेची एक उत्तम रंगीत तालीम आहे. हे खूपच उपयुक्त आहे. आणि मी स्रोतामध्ये एक्झाम सँडबॉक्स नावाचाही एक उल्लेख पाहिला. तो यापेक्षा कसा वेगळा आहे? एक्झाम सँडबॉक्स ही एक आणखी चांगली सुविधा आहे. प्रॅक्टिस असेसमेंट तुम्हाला काय विचारलं जाईल हे सांगते, तर एक्झाम सँडबॉक्स तुम्हाला कसं विचारलं जाईल याचा अनुभव देतो. ओके, म्हणजे प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव. अगदी. परीक्षेचा इंटरफेस कसा दिसेल, विविध प्रकारचे प्रश्न जसे की मल्टिपल चॉईस, ड्रॅग अँड ड्रॉप स्क्रीनवर कसे दिसतील, हे सगळं आपल्याला आधीच पाहता येतं. त्यामुळे परीक्षेच्या दिवशी तांत्रिक गोष्टींमुळे होणारी चिडचिड टळते. म्हणजे तयारीसाठी भरपूर मदत आहे. आता परीक्षेच्या प्रत्यक्ष स्वरूपाबद्दल बोलूया. ही परीक्षा 45 मिनिटांची असेल असं म्हटलं आहे आणि ती प्रॉक्टर्ड असेल, म्हणजे यावर कोणीतरी लक्ष ठेवून असणार. हो, ही परीक्षा प्रॉक्टर्ड असते, म्हणजे तुम्ही घरातून दिली तरी त्यावर कॅमेराद्वारे देखरेख ठेवली जाते, जेणेकरून कोणताही गैरप्रकार होणार नाही. आणि यात काही इंटरॅक्टिव्ह घटकही असू शकतात. आणि समजा एवढी तयारी करूनही पहिल्या प्रयत्नात कोणी अयशस्वी झालं तर कधीकधी परीक्षेचा ताण असतो बरोबर. किंवा दिवस वाईट असतो. अशावेळी काय पर्याय आहे? ही अनेकांच्या मनातली भीती असते आणि मायक्रोसॉफ्टने याचा विचार केला आहे. स्रोतानुसार पहिल्या प्रयत्नात अयशस्वी झाल्यास तुम्ही फक्त 24 तास थांबून लगेच परीक्षा पुन्हा देऊ शकता. अरे वा. यामुळे अपयशाची भीती कमी होते आणि शिकण्यावर जास्त लक्ष केंद्रित करता येतं. हो, त्यानंतरच्या प्रयत्नांसाठी मात्र थोडं जास्त थांबवावं लागू शकतं. पण ही खूप दिलासादायक गोष्ट आहे. आता आपण या चर्चेच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या परीक्षेत नक्की काय शिकायला मिळतं, कोणती कौशल्ये तपासली जातात? स्रोतानुसार यात 5 मुख्य विषय आहेत. नक्कीच. हे 5 विषय म्हणजे या प्रमाणपत्राचा आत्मा आहे. पहिला विषय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे वर्कलोड्स आणि त्या संबंधित विचार. सोप्या भाषेत सांगायचं तर म्हणजे काय नक्की? म्हणजे एआयचे विविध प्रकार कोणते आहेत आणि एखादं काम करण्यासाठी कोणता प्रकार वापरावा हे ठरवण्याचं ज्ञान. यात जबाबदार एआय म्हणजे रिस्पॉन्सिबल एआय सारख्या महत्त्वाच्या संकल्पनांचाही समावेश होतो. ओके, म्हणजे फक्त तंत्रज्ञान नाही तर ते वापरताना नैतिक विचार काय करायला हवा याचाही पाया इथे घातला जातो. दुसरा विषय आहे ॲझ्योरवरील मशीन लर्निंगची मूलभूत तत्वे. आपण जेव्हा नेटफ्लिक्सवर काही पाहतो आणि ते आपल्याला आवडू शकणारे दुसरे चित्रपट सुचवतं, हो किंवा जीमेलमध्ये स्पॅम ईमेल आपोआप वेगळे होतात, त्यामागे मशीन लर्निंग असतं. हे प्रमाणपत्र तुम्हाला यामागची मूलभूत प्रक्रिया, जसं की मॉडेल्स कसे तयार केले जातात, याची ओळख करून देतं. छान उदाहरण आहे. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील तंत्रज्ञानामागे काय आहे हे कळायला लागतं. आता तिसरा विषय आहे कॉम्प्युटर व्हिजन. हे खरं तर खूप मजेशीर आहे. हो का? असतं. बरोबर. हे प्रमाणपत्र तुम्हाला यामागची ॲझ्युअरमधील टेक्नॉलॉजी कशी काम करते, म्हणजे इमेज रेकग्निशन, ऑब्जेक्ट डिटेक्शन यांसारख्या गोष्टींची ओळख करून देतं. म्हणजे चॅटबॉट्स किंवा सिरी आणि अलेक्सासारखे व्हॉइस असिस्टंट्स ज्या तंत्रज्ञानावर चालतात त्याचा पाया इथे शिकायला मिळतो. हे तर आजकाल प्रत्येक व्यवसायासाठी महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच चौथा विषय आहे ॲझ्युअरवरील नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग NLP वर्कलोड्सची वैशिष्ट्ये. NLP? हो, म्हणजेच मानवी भाषेला समजून घेणारे AI मॉडेल्स. ग्राहकांच्या हजारो फीडबॅक मेसेजेसचं विश्लेषण करून त्यातून मुख्य समस्या शोधून काढणं किंवा एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतर करणं, या सगळ्यामागे NLP आहे. आणि 5वा, जो आजकाल सर्वाधिक चर्चेत आहे, जनरेटिव्ह AI. याबद्दल काय शिकवलं जातं? नरेटिव्ह AI वर्कलोड्सची वैशिष्ट्ये. इथेच मोठा फरक स्पष्ट होतो. आधीचे AI मॉडेल्स माहितीचं विश्लेषण करायचे. जनरेटिव्ह AI नवीन गोष्टी तयार करतं.
जसं की ChatGPT नवीन मजकूर तयार करतं किंवा मिडजर्नी नवीन चित्र तयार करते. हे प्रमाणपत्र तुम्हाला Azure, OpenAI सर्व्हिस आणि या नवीन पिढीच्या AI मॉडेल्सची ओळख करून देतं. वा, म्हणजे हे प्रमाणपत्र AIच्या उत्क्रांतीचा संपूर्ण प्रवास दाखवतं. साध्या मशीन लर्निंगपासून ते थेट जनरेटिव्ह AI पर्यंत. हे मूलभूत असलं तरी खूप व्यापक आहे. हो, अगदी. आता तयारी आणि परीक्षेबद्दल काही व्यावहारिक टिप्स आहेत का, ज्या उमेदवारांनी लक्षात ठेवल्याच पाहिजेत? हो, 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे अभ्यासासाठी AI 900 स्टडी गाईड नक्की वापरा. ते तुम्हाला योग्य दिशा देतं. दुसरी गोष्ट म्हणजे सर्टिफिकेशन पोस्टर, जिथे मायक्रोसॉफ्टच्या सर्व प्रमाणपत्रांची माहिती एकाच ठिकाणी मिळते. आणि काही सूचना किंवा टिप्स ज्या परीक्षेच्या प्रक्रियेबद्दल महत्त्वाच्या आहेत, काही इन्साइडर माहिती? हो, आणि ही कदाचित आजच्या चर्चेतील सर्वात महत्त्वाची टीप आहे. स्रोतामध्ये स्पष्ट सल्ला दिला आहे की परीक्षेसाठी नोंदणी करताना नेहमी आपलं वैयक्तिक मायक्रोसॉफ्ट खाते, वैयक्तिक? हो, पर्सनल MSA अकाउंट वापरा. अनेक जण कंपनीचं किंवा कॉलेजचं खातं वापरतात. एक मिनिट थांबा. तुम्ही म्हणालात की वैयक्तिक खातं वापरावं, नाहीतर नोकरी बदलल्यावर सगळी नोंद गमावली जाऊ शकते. ही तर खूप मोठी गोष्ट आहे. अगदी. अनेकांना हे माहीत नसेल. मला वाटतं या एका टिपसाठीच ही चर्चा ऐकण्यासारखी आहे. म्हणजे तुमची सगळी मेहनत वाया जाऊ शकते. अगदी. तुम्ही नोकरी सोडली किंवा शिक्षण पूर्ण झालं की ते खातं बंद होतं आणि तुमची सर्टिफिकेशन हिस्ट्री परत मिळवणं जवळजवळ अशक्य होतं. बाप रे. त्यामुळे ही छोटीशी गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणखी एक छोटासा अपडेट म्हणजे आधी Azure AI फाउंड्री नावाचा एक उपक्रम होता, ज्याचं नाव आता मायक्रोसॉफ्ट फाउंड्री झालंय. आहे. त्यामुळे भाषेची अडचण येण्याची शक्यता खूप कमी आहे. तर आजच्या या चर्चेतून आपण Azure AI फंडामेंटल्स या प्रमाणपत्राची जवळजवळ चिरफाड केली. हे फक्त नवशिक्यांसाठी नाही, तर संस्थेमध्ये तंत्रज्ञान आणि व्यवसाय यांना जोडणारं एक महत्त्वाचा दुवा ठरू शकतं. बरोबर. हे तांत्रिक आणि गैरतांत्रिक दोघांनाही AIची समान भाषा बोलायला शिकवतं आणि यात मशीन लर्निंगपासून ते जनरेटिव्ह AI पर्यंत सर्व महत्त्वाच्या संकल्पनांचा समावेश आहे. अगदी बरोबर. आपण काय, का आणि कसं या सगळ्यावर बोललो, पण जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न मागे सोडून जाते. हो, तर मग यातून कोणता विचार पुढे येतो? विचार असा आहे की ज्या जगात प्रत्येक जण AI इंजिनियर किंवा डेटा सायंटिस्ट यांसारख्या विशेष भूमिकांकडे धावत आहे, तिथे आधी असा एक मजबूत आणि व्यापक पाया तयार करण्याचे दीर्घकालीन मूल्य काय असू शकते? कल्पना करा की एका कंपनीत अभियंत्यांपासून ते विपणन व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकजण AIची एकच मूलभूत भाषा बोलू लागतो. अशा वातावरणात जिथे गैरसमज कमी आणि सहकार्य जास्त आहे, तिथे कोणत्या प्रकारच्या नवीन अभूतपूर्व कल्पना आणि उत्पादनांचा जन्म होऊ शकतो यावर विचार करायला हवा.